तर नमस्कार मित्रांनो, आज शिवांचं अन्नप्राशन आहे. शिवांच्या अन्नप्राशनच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. तर शिवांचे व्हिडिओ तुम्ही नेहमीच पाहता आणि त्याला लाईक करता. त्याच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करता, कमेंट करता, त्याबद्दल तुमचे आभार आहेत. असेच व्हिडिओ त्याचे पाहत राहा, त्याला लाईक करत राहा. लास्ट व्हिडिओला त्याच्या 1.2 मिलियनपर्यंत व्ह्यूज आले आहेत. ती खूपच मोठी गोष्ट आहे. आणि आता संध्याकाळची वेळ आहे, त्याची तयारी चालू आहे. अन्नप्राशनच्या घरातल्यांना, फक्त त्याच्या मामाच्या फॅमिलीला वगैरे बोलवलं आहे. नेमक्यात लोकांना सगळ्यांना बोलवणं शक्य नव्हतं. आणि तर दिवाबत्ती लावतो रोज सकाळ संध्याकाळ. दिवाबत्ती झालीच पाहिजे. त्याच्या आजूबाजूला डेकोरेशनचं काम चालू आहे. हार लावतात आहेत, बॅकग्राऊंड ड्रॉप करतात आहेत. त्यामुळे आता बघूया की कसं दिसतं बॅकग्राऊंड आयडियाप्रमाणे. आणि मध्येच आता पुढे आपण अजून सजेशन घेऊया. माझी दिवाबत्ती झाले की आम्ही दोघं मिळून, मध्येच आई आली. आईने काहीतरी सजेशन दिलं आणि निघून गेली. अच्छा, शिवांचं नाव लावायला सांगते ती. शिवांचं नाव लावा म्हणजे जणं कोणी कळेल. अच्छा, मावशी हाय करते. हाय मावशी. मावशी बघत होती कसं काय करतात आहे. मामा आणि श्रुती नेहमीप्रमाणेच बडबड चालू असते त्यांची. तर मावशी बसली आहे. मावशीला सांगितलं थोडीशी रांगोळी काढ. रांगोळी काढते मावशी. चांगली रांगोळी काढते, गुणी पोरगी आहे. असंच त्याच्या प्रकारे त्याचं खाणं पिणं सगळं आम्ही सजवलेलं आहे. द्यायचं की नाही ते मला माहीत नाही. मामा त्याचा अन्नप्राशनचा टॅग बनवलेला. अरे, त्याच्या मामाला भूक लागली वाटते, मध्येच खातो आहे. त्याच्या शिवांचं अन्नप्राशन व्हायच्या अगोदर मामाने खास खाल्ला. रे बाबा. चला तर बघूया. मामा शिवांच्या गाडीवर बसला आहे. बहुतेक अन्नप्राशन मामाचंच आहे. त्याला पुढेच आपण असंच व्हिडिओ बघत राहूया. आता सगळं सजवलेलं आहे. अशा प्रकारे बॅकड्रॉप झालेला आहे. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर त्याचा अन्नप्राशनचा व्हिडिओ बघायला तर नक्की फॉलो करा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.